नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. दिवाळी चालू झालेली आहे. कोजागिरी पौर्णिमानंतरनं आपण दिवाळीच्या तयारीला लागतो. तर आज आपण दिवाळीची पूर्वतयारी कशी करून ठेवायची ही अशा टिप आपण इथे बघणार आहे. तर सगळ्यांच्या आवडीची दिवाळीच्या पदार्थामध्ये म्हटलं ना तर चकली सगळ्यांना आवडत असते. कुरकुरीत खुसखुशीत चकली बनवण्यासाठी भाजणी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. अनेकदा काय होतं, तांदूळ कोणतं घ्यायचं, त्यानंतर कोणत्या डाळी आपल्याला किती प्रमाणात घ्यायच्या, किती प्रमाणात आपल्याला भाजणी बनवायची, हे अंदाज जर आपला चुकला ना तर आपली चकली पूर्ण फसली जाते. तर आज आपण एकदम प्रमाणबद्ध असं माप घेऊन चकलीची भाजणी आपण इथे बनवून घेणार आहे. तर चला पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. तर इथे सगळ्यात पहिलं मी रेशनचं तांदूळ घेतलेले आहे. आता रेशनचं तांदूळ मी इथे 1 किलो घेतलेलं आहे. सगळ्यात पहिलं काय करायचं, 1 दिवस अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवायचं. शक्यतो तुम्ही हे तांदूळ फॅन खाली 1 दिवस वाळवलं तर काहीच हरकत नाही. उन्हाला जर वाळवलं तर काय होतं, तांदूळ कडक होतो आणि चकली आपली खुसखुशीत न होता कधी कधी काय होतं, चकली आपली कडक होते. तर अशा वेळेस काय करायचं आहे, शक्यतो तांदूळ हे तुम्ही इथे फॅन खालीच 1 दिवस वाळून घ्यायचे. तर इथे आपण जर वजनी माप बघितलं असेल तर 1 किलो मी इथे तांदूळ वजन करून घेतलेले आहे. पण आपल्याला माप घेताना मात्र एका वाटीचं मदत घ्यायची आणि एक भांडं घ्यायचं. तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने मी इथे तांदूळ मोजून घेतले आहेत. बरोबर आपल्या इथे 2 वाट्या इथे तांदूळ भरलेले आहेत. आता तांदूळ आपण 2 वाट्या भरून गच्च भरून घेतलेले आहेत. आता पुढची प्रोसेस आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अगदी प्रमाणबद्ध घ्यायची असते. 2 वाट्या तांदळासाठी आपल्याला इथे 1 वाटी चण्याची डाळ घ्यायची. म्हणजे इथून पुढचं प्रमाण जे आहे ना ते पूर्ण आपल्याला इथे अर्धं अर्धं करत जायचं. तांदळाच्या अर्ध आपण इथे 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळसुद्धा मी इथे ओला कपडा करून घ्यायचा आहे आणि एकदम ओला पिळून कपडा घ्यायचा आणि मग डाळ आपल्याला इथे पुसून घ्यायची. तांदूळ मी इथे धुवून वाळवून घेतलेले आहे, पण डाळी मात्र मी इथे कोरड्या किंवा एखादा ओला कपडा आपल्याला इथे घेऊन त्या पुसून घ्यायच्या. तर इथे सगळ्या डाळी मी इथे पुसून घेतलेल्या आहे. आता आपण काय केलेलं आहे, 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे, तर बरोबर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे. मुगाची डाळ आपण इथे अर्धी वाटी घेतलेली आहे. बरोबर आपल्याला त्या वाटीने पाऊण वाटी आपल्याला इथे पांढरी उडदाची डाळ घ्यायची. शक्यतो उडदाची डाळ तुम्ही इथे कमी घाला. जर तुम्ही प्रमाण जास्त घेतलं उडदाच्या डाळीचं तर चकली ही कडक होते, खुसखुशीत होत नाही. म्हणून आपल्याला अगदी प्रमाणातच उडदाची सफेद डाळ घ्यायची. आता इथे पाऊण वाटी आपण सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीने आपल्याला अगदी 2 मुठ्ठा गच्च भरतील एवढं आपल्याला इथे पोहे घ्यायचे. पोह्यांचं प्रमाणसुद्धा आपल्याला इथे प्रमाणातच घ्यायचं आहे, जास्त अजिबात घ्यायचं नाही. तर बरोबर एक छोटीशी वाटी जी आहे ती अर्धी वाटी इथे भरलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे धने घ्यायचं. आता धने, जिरे, बडीशेप, ओवा हा चकलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे काय होतं, चकली खूप चवदार आणि चविष्ट होते. तर 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. बरोबर मी इथे पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने 4 चमचे आपल्याला इथे धने घ्यायचं. यापेक्षा जास्त धने तुम्ही घ्यायचं नाही किंवा कमीही नाही घ्यायचं. तर बरोबर 4 चमचे धने घेतलेले. बरोबर 2 चमचे आपल्याला इथे जिरे घ्यायचे आणि त्यानंतरनं 1.5 चमचे आपल्याला इथे बडीशेप घ्यायची. बडीशेप तुम्ही 1 चमचा घेतला तरी चालेल, पण अर्धा चमचा मी इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण बडीशेपमुळे चकलीला स्वाद आणि चव खूप छान येते. आणि 1 चमचा मी इथे जिरा घेतलेला आहे. आता ओवा घेतलेला आहे. ओवा आपल्याला यामध्ये घालायचा नसेल तुम्हाला तर काहीच हरकत नाही, पण ओवा जर वाटणामध्ये घातला तर चकलीला स्वादसुद्धा खूप छान येतो. तर इथे आता आपण घेतले प्रमाणबद्ध असं आपण माप सर्व घेतलेलं आहे. 1 किलो तांदळासाठी आपल्याला किती वजनी माप म्हटलं तर अगदी अर्धा किलो चण्याची डाळ, त्यानंतरनं पावशेर मुगाची डाळ, पावशेर आपल्याला सफेद
उडदाची डाळ असं प्रमाण जातं. पण शक्यतो तुम्हाला जर वजनी माप जमणार नसेल तर तुम्ही अगदी वाटीनेच माप घ्यायचं. वाटीने माप घेतल्यामुळे अगदी ते कुणालाही सहज जमतं आणि पटकनी समजतं. तर इथे आपल्याला डाळ तांदूळ चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं. भाजताना मात्र कोणती घाई करायची नाही. तर गॅस इथे मिडियम ठेवायची, कुठेही बारीक किंवा मोठी करायची नाही आणि शेवटपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवरती सगळे जिन्नस इथे चांगलं भाजून घ्यायचं. शक्यतो भाजत असताना आपल्याला हे सगळं सारखं हलवत राहायचं, त्यामुळे एकसंग अशा डाळ तांदूळ आपल्या इथे भाजले जातात. एकदम सुगंध असा वास सुटेपर्यंत आपल्याला डाळी चांगल्या भाजून घ्यायच्या. थोडासा हलकासा असा कलर आला की आपल्याला डाळी इथे काढून घ्यायच्या. डाळी भाजून झालेल्या आपल्या आता पोहेसुद्धा आपल्याला इथे कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे आणि पोहे भाजून झालं की त्यानंतर आपल्याला धने, जिरे, बडीशेप आणि ओवा आपल्याला इथे भाजून घ्यायचा. आता इथे सगळ्यात महत्त्वाची स्टेप, काही भाजण्यांमध्ये आपण उपवासाचे जे साबुदाणे असतात ते त्यामध्ये थोडेसे घातले जातात. पण कधी कधी काय होतं, जर आपले व्यवस्थित भाजणी झाली नाही तर चिकट असल्यामुळे आपली चकली जी आहे ती अशी खुसखुशीत न होता जरासा चिवट होते. आता काय करायचं आहे, आपण हे सगळं भाजून घेतलं की एका कॉटनच्या कपड्यावरती किंवा आपल्या पेपरवरती हे काढून घ्यायचं आणि थंड करायला असं वेगवेगळं ठेवायचं. गरम कोणत्याही भांड्यात घालायचं नाही, कारण कोणताही पदार्थ गरम असा भांड्यामध्ये ठेवला की त्याला खालून लगेच घाम येतो आणि पदार्थ ओलसर होतात. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला एका परातीमध्ये सगळे पदार्थ काढून घ्यायचे आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करून गिरणीवरून दळून आणायचं आणि त्यानंतर तुम्ही इथे चकली बनवून घेऊ शकता. ही तुम्ही पूर्वतयारी करून जर आत्ताच ठेवली तर तुम्ही चकली कधीही अर्ध्या रात्री उठून सुद्धा तुम्ही भाजणीची चकली बनवू शकता. अशा पद्धतीने आपण एकदम प्रमाणबद्ध वजनी मापामध्ये आपल्याला तांदूळ किती घ्यायचं, त्यानंतर आपल्याला वाटीने प्रमाण कसं घ्यायचं आणि भाजायची कशी, कोणते पदार्थ आपल्याला यामध्ये घालायचं, हे सगळं आपण इथे प्रमाणबद्ध बघितलेले आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि